नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुनील आणि तुम्ही पाहता रिसर्च मराठी यूट्यूब चॅनल। फ्रेंड्स, आज आपण वरखेडा येथे जाणार आहे। वरखेडा येथे एक खूप प्रसिद्ध जागृत मारुतीचे संस्थान आहे। तर आज आपण इथे जाणार आहे मारुतीच्या दर्शनासाठी। फ्रेंड्स, ज्यांना माहित नसेल की वरखेडा हे कुठे आहे त्यांना मी सांगू इच्छितो की वरखेडा हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एक छोटसं गाव आहे। हे छोटसं गाव औरंगाबाद विभाग आणि मराठवाड्याचाच एक भाग आहे। हा जिल्हा मुख्यालय हिंगोली पासून पश्चिमेस 38 किलोमीटर अंतरावर आहे आणि सेलगाव पासून 17 किलोमीटर व राज्याची राजधानी मुंबई पासून 512 किलोमीटर अंतरावर आहे। वरखेड्याचा पिन कोड आहे 431703 आणि टपाल कार्यालय हे गोरेगाव हिंगोली येथे आहे। वरखेड्याच्या जवळपासची गावे रिसोड, वासिम, लोणार, मेहकर ही शहरे वरखेड्याच्या जवळच आहे आणि वरखेड्याच्या पश्चिमेस रिसोड तालुका व पूर्वेस हिंगोली तालुका आणि उत्तरेकडे मालेगाव तालुका आहे। येथे खूप जागृत मारुती संस्थान आहे। या संस्थानला वरखेड मारुती या नावाने आजूबाजूच्या परिसरातील ओळखले जाते। येथे आल्यावर आपणास शनी शिंगणापूर येथे आल्यासारखा अनुभव होतो आणि याही मूर्तीची शनी शिंगणापूर प्रमाणे तेल अभिषेक करून पूजा करतात आणि इथेही महिलांना प्रवेश निषेध केला आहे। इथे आल्यावर आपणास दिसेल मंदिराची ती कमान व एक सूचना फलक आणि वरती काही सीड्या चढल्यास की आपणास दिसते ती सुंदर अशी ती मारुतीची मूर्ती आणि इथेच मंदिराच्या मागच्या बाजूला खूप सुंदर व मोठे वडाचे वृक्ष आहे। याला पाहता क्षणी खूप मन प्रसन्न वाटते। परत येथे बाजूला एक छोटेसे महादेवाचे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर एक स्तंभ आणि चिंचेचे मोठे वृक्ष आहे आणि मंदिराच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे व येथे भाविकांच्या सोयीसाठी बाजूला एक खूप मोठा सभामंडप आहे आणि येथे सर्व समाजाचे लोक दर्शनासाठी येतात व मनोभावे पूजा करतात। परंतु येथील मंदिर अनुदानापासून आजपर्यंत वंचित आहे, त्यामुळे गावकरी मंडळी त्यांच्याकडून जितके संभव होते तितके ते सहकार्य करतातच। तरी आपणास विनंती आहे की आपण ही सगळे मिळून शक्य होईल तितकी मदत या संस्थानला करावी व इथे एक वेळ दर्शनास जरूर यावे, कारण हा मारुती नवसाला पावतो। तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती इथे आल्यानंतर पूर्ण होते। वर्षातील येणारे सर्वात मोठ्या 2 शनी अमावस्या आणि पोळ्याची कर या दिवशी येथे 100 पेक्षाही अधिक अभिषेक होतात असे महाराज सांगतात। आपण महाराजच्या तोंडूनच हे ऐकूया। दर शनिवारी सकाळी 7 वाजता आणि महाआरती होते आणि बाहेरगावची जी पब्लिक आहे, गावातली पब्लिक आहे, अशी 1000-2000 पब्लिक आमची जमते आणि त्या पब्लिकेंना आम्ही फराळ पाण्याची व्यवस्था आम्ही करत असतो। आणि हा जे आमचा मारुती लेकीबाळीच्या मागं माळ हिवरा इथे केलेले आहेत आणि तिथेही एक नूतन संस्थान तयार झालेलं आहे आणि हे आमचा देव नवसाला पावणार आहे। तिथं बरेच म्हणजे तिथं अटॅकच्या बिमाऱ्या, कॅन्सरच्या बिमाऱ्या, कोणत्याही बिमाऱ्या असल्या त्या देवाच्या फुलतून त्या थांबू शकतात। ज्या लेकीबाळीले समजा बरेच दिवसाचं लग्न झालेलं झालेला असेल आणि तिला बाळ जर होत नसेल तेव्हा जर ते वस्तू केला प्रसिद्ध या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक पोळ्याच्या खाली जवळपासचे पूर्ण जे पंचक्रोशीतले ते पब्लिक दर्शनाला येते जिथे पण त्याची ते पूर्ण दर्शनाला लोक घेऊन येतात आणि तेवढ्या पब्लिकची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही गावकरी मंडळीतर्फे करत असतो, संस्थांमार्फत करत असतो। तेवढं बोलून माझे श्री वरखेडा येथील हनुमान संस्थानवर वर्षातून येणाऱ्या ज्या 2 शनी अमावस्या आहेत तर 100 जवळजवळ अभिषेक शनी अमावस्या दिवशी होतात। शनी अमावस्या दिवशी चहा पाण्याची, भोजनाची, फराळ पाण्याची सर्वांची व्यवस्था केली जाते आणि आपलं हनुमंताला दुःख सांगण्याकरिता, आपलं काम होण्याकरिता या ठिकाणी लोक नवस बोलतात, तो नवस हनुमंत आहे पूर्ण करतात। अशा वर्षातून 2 शनी अमावस्या मोठा उत्सव या ठिकाणी होतो। तसेच पोळ्याची असणारी कर 1 लाख रुपये जवळजवळ खर्च येतो आणि जवळजवळ या परिसरातली पंचक्रोशीतली सर्व लोक या ठिकाणी येतात। दिंडी असते, भारुडाचा कार्यक्रम असतो आणि दिवसभर जवळजवळ 15 क्विंटल तांदूळाची खिचडी सर्व लोकांना दिवसभर, चहा, फराळ, पोटभर किती वेळ चहा घ्या, जवळजवळ 1 गोणी साखऱ्या लागतो, 50 लिटर दूध लागते, एवढं सगळं भाविकाकरता उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते। सर्व जाती धर्मातल्या लोकांना कोणत्याही प्रकारचा जातीभेद न पाळता सर्वांना चहा, भोजन देण्यात येते। असं हे फार मोठं जुनं शनी मारुतीचं संस्थान आहे। या संस्थानचे अध्यक्ष
हरिभक्तपरायण बळीराम महाराज आहेत. तसंच या संस्थांचा आम्ही शनी मारुती स्तोत्र एक इतिहास म्हणून लेकीबाळीच्या पाठीमागे हनुमंत महावीर्यापर्यंत कसा गेला त्याचं सविस्तर चिंतनसुद्धा आम्ही इतिहास म्हणून त्याचं लिखाण केलेलं आहे. आणि फार ही जागृत संस्थान आहे. एवढं बोलून माझी मी जाऊ शकतो. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांमध्येही शेअर करा आणि सबस्क्राईब करा रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच रहस्यमयी पुरातन माहितीसाठी. मी आहे तुमचा मित्र सुनील. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय बजरंगबली.